ओय महाराज झाला भाऊ थोडासा नीट झाला. आत्ता पाय टाकायला लागलाय गडी. चला कालीनी केला होता कुटाणा, ही बी झाली आता बरी. थोडी हाय लंगडी अजून पण झाली बऱ्यापैकी बरी. आता आहे ना आपल्याला तिथं पत्री लावून टाकायची डायरेक्ट बरं का. बाबांनी काल रात्री पण लावलं होतं तिथं लाकडं, पण तरी बी बघा शेळ्या अशा हुशार आहेत की बघा किती मोठं बोक्स पाडलंय रात्रीतून. आता डायरेक्ट पत्रा लावून टाकतो म्हणजे टेन्शनच यायचं नाही. आपल्यासोबत किती मोठा स्कॅम झाला होता. आपण जेव्हा ही शेळी आणली होती ना तेव्हा कोणतरी त्या शेळीला आहे ना केसाचा कलर असतो काळा तो दिला होता. जशी जशी मी धुतली न तिला तस तो कलर सगळा निघून गेला. बघ कशी पांढरी फटक झाली मागून. आता तेवढाच आहे बरं का, इकडं पुढं असतं तर लगेच दिसलं असतं आपल्याला, पण तेवढाच आहे. आता पूर्ण पांढरा कलर पळली. इकडं खवरायला शेळ्या. आता इकडं बदकाला आणि राजहंसला टाकलं होतं खायला ओके मध्ये. इकडं हौदात आज तुम्ही म्हणता की बाबा हौद नेमकी पांढरा का दिसू राहिला. त्याच्यात आपण ब्लिचिंग पावडर टाकली. पप्पांनीच धुतला बरं का सकाळी तो त्यांनीच टाकली. ते प्यायच्या पाण्यात टाकणार होते पण ते नको म्हणलं. प्यायच्या पाण्यात टाकलेली थोडी, त्याला साफ करून घ्यावं लागेल. चलो ओके मध्ये. आज काल नाही परवा मी आहे ना हिंदीमधून व्हिडिओ टाकला थोडा, तर लई जणांना आवडलं नाही बरं का. तर मग आता हिंदीचा प्लॅन आपण ड्रॉप केला आहे. काही येत्या दिवसात आहे ना आपली एक सिरीज येणार आहे 20-25 दिवसाची. ती माझा प्लॅन होता की पूर्ण आपल्याला हिंदीमध्ये करायची आहे, पण लई लोकांना नाही आवडलं. त्यांचं मी काय मन दुःख होणार नाही आहे. ह्या चॅनलवरती मराठीतच येईन आणि दुसरं चॅनल आहे माझं, ते तुम्हाला ते डिस्क्रिप्शनला नाही तर कॉलॅप करेन मी एकमेक चॅनलचे, ते तुम्हाला ती दिसून जाईल. तिथं ती सिरीज हिंदीमध्ये येईन. पण आता विषय असा होईन की कधी रोज येते, म्हणजे तिकडं पण रोज इकडं पण रोज. पण कधी आहे ना वेळ भेटला नाही काय भेटला नाही तर ह्या चॅनलवर पहिले येते किंवा त्या चॅनलवर पहिले येते. एक दिवसाचा गॅप राहील तर तेवढं सहकार्य करा फक्त. तेवढंच एक म्हणायचं होतं मला, बाकी काय नाही. आता ओके मध्ये. आज आपला शेवटचा ब्लॉग राहील घरचा, कारण की ती सिरीज फायनली उद्यापासूनच चालू होती आहे मराठी चॅनलवर. तरी उद्यापासूनच चालू होती. हिंदी चॅनलवर अजून 2-3 दिवसांनी चालू होईल. बघा आता गौरीची तब्येत कशी दिसती तुम्हाला. आता 20-25 दिवसांनी डायरेक्ट गौरीची भेट. चला ते सगळ्या शेळ्या आणि ते तुम्हाला सगळ्या आता 20-25 दिवसांनीच दिसतील. आजपासून थेट दिले भाऊ बाबांच्या शाळेतल्या शिक्षकांना 20 किलो कैऱ्या. शाळेतलीच होती बाबा. 20 किलो कैऱ्याच नेल्या, कच्च्या कैऱ्या. तिकडे येऊन पिकू घालायला आंब्याने नेले. लांब जायचं होतं ते खराब झाले असते त्याच्यामुळं. थोडं काम चालू आहे. आपण इथं जी झोपडी गेली होती ती पूर्ण काढून टाकली बरं का, कारण की हे पाणी प्यायचं आहे जाणाऱ्यांचं आपल्याला तिथं न्यायचं आहे. कारण की काय होतं याच्यात पावायला आले ना राजवंश याच्यात उडी मारते, सगळं पाणी घाण करून टाकते. त्या बघा आत्ता पाणी भरलं होतं लगे पावायला आलते त्याच्यात पीस पडला. आता हे इथून उचलायचं आणि त्या तिथं काळं नाही का ते तिथं नेऊन टाकायचं, म्हणजे हे होईन. आता प्रज्ञेश नेऊन राहिला आहे बांबू लाकडं. हळूहळू जाऊन दे, हळूहळू जाऊन दे. लाड आलाय आज, नुसतं पप्पांच्या मागच येऊ राहील. होय ग हा दगड घालावा नाही लोटा तुम्ही फक्त ती येईल बरोबर. आता चला भाऊ राजहंस मस्त पैकी पहू राहिलेत. आता इथलचं उचलून घेतलं बरं का आपण. इकडं लय ताबडतोड कष्ट केले त्यासाठी इकडे घ्यायला. आता लेवल बिवल सगळं केलं, फक्त आपल्या इथं कॉक तुटलाय पण तो नंतर बसवता येईन आपल्याला. आता बोकड बघतोय काय झालंय काय नाही नवीन इकडं. चला आता इकडे साईडला थोडा मुरुम आणायचा आहे बरं का. गौरीला काय भेटलंय काय माहिती. इथं गाड्या बघती गौरी, गाड्या मोठ्याल्या. तिथं आहे ना 2-3 मुरुमाची खेप टाकायच्या, कारण की लय रेंदा झाला इकडं. आणि सपोर्ट पण होईन इकडच्या भिंतीला, कारण की इकडून आहे ना ते पाण्याचं होतं त्याच्यामुळे आपण आहे ना हे लावलेलं नाही, याला प्लॅस्टर नाही केलेलं साईडनी. चला आता तिचं मस्तपैकी रवण चाललंय. मी आणतो आता भरून. शाबाश लय टाकरा देतो आता बघ. केले दादा पत्रे पॅक, शेळ्यांनी आज जावं नाही म्हणून. ओके एकदम पॅक झाली तिथं. फक्त आता म्हणजे शेळ्या पाडणार नाही एवढे तर पॅक केलेत बाबा ते.
आपल्याला काढता बी आले पाहिजे. याला बोक्से पाडायचे होते बरं का, मग म्हणलं कशाला नवीन पत्रे व्हायला घालायचे, त्याच्यामुळे काठी बांधली अशी मस्तपैकी. एकदम ओके झालं आता. चला भाऊ, आता आपण कपाशीच्या वाहनाची खरेदी झालेली. आता कबड्डीच्या 2 पिशव्या आणि नाथ काय गाड्या, नाथ 2 मिनटं, नाथ सुंदर का नाथ संकेतची 1 पिशवी घेतलेली आहे. आणि आपली पिशवी पावडर लागते मुंग्याला, त्या मुंग्या झाल्यात. चला ओके, ही खरेदी तर झाली आता आपली. आता उद्यापासून तर आपल्याला जायचं आहे बाबाला आणि मला, त्याच्यामुळे आता हे पप्पा मम्मी आणि आजीच बघणार कपाशीचं. कधी तुम्ही जर ही व्हिडिओ बघत असताल तेव्हा आम्ही आमच्या पहिल्या मुक्कामावर पोहोचलो पण असू, कदाचित 5च्या आतच पोहोचायचा प्रयत्न करू तसा, कारण की गाडीवर आहे, बाबा आहे सोबत. थोडी शॉपिंग पण, दोरे वगैरे घ्यायला गेलतो आम्ही. आंबे ठेवले जाते तिथे विकायला, किती विकले काय माहिती आजीनी. हे घेऊन बसल्यात आजी, तिकडं उन्हात तळत आहेत आंबे, त्याच्यामुळे इथं बसल्यात काही घेऊन. तिकडे गिरायक आलं का इथून घ्यायचे. सगळे आता आंबे तोडायला आलो होतो. उतरायला हे बघा काय घस भेटलाय मला, जबरदस्त द्राक्षावानी, डायरेक्ट 10-20 काय रे. इथं एक आहे अजून, पण त्याला वर इथं काढावं लागणार तसा काडी विडीनी. ओ चला काय, बरं हत्यार आंबे उतरायचं हत्यार. चला आता यांनी घेऊ टपाटा उतरून. काही 2 जे आपल्याला मोटरीची लाईट येते ना, सोलरची नाही बरं का, मोटरीची ओरिजिनल लाईट, तिचीच तार तुटली आपली. आहे बघा इथं तार तुटली इकडून, होय तार तुटली ती. हा बर हे बघा हे पूर्ण असं झालंय. बर हे पूर्ण तुटल्यामुळे सगळी अशी हे झाली ती. आता ही इथून हे करावं लागेल. हे काल आहे ना काहीतरी हे झालं त्याच्यामुळे तुटली काय माहिती, जास्त ताण पडलाय त्याच्यामुळे तुटली का कोण तोडली. कोण तोडली का हिला, कोणतरी तोडल्यानं दिसतंय. ताण पडलेलं नाहीये, ताण पडलेलं असलं ना तर ते हे होतं कुठं होतं, नाही ताणच पडलेला आहे इकडे. तिच्या वर जाऊन कोण तोडीन, ताण पडून तुटलेली ती जुनी झाली ती. आता बाबांनी बांधलेली आहे ती फार कधी 2000च्या दरम्यान, तेव्हा 26 वर्ष मग दम खाल्ला तिने. आता ती घ्यावं लागेल आज बांधून. बघा कसे ढेकळं निघलेत. मागच्या वर्षी नदीचं पाणी थेट आपल्या वावरात आले होते तर बघा कसे ढेकळं तयार झालेत, भले मोठले. हे संजय आजीचं वावर आहे. आता आपल्या वावरात नाही मारायचं नांगर, कारण की आपल्या वावरात मुळातच कोथिंबीर होती, त्याच्यामुळे हे होतं. तो ड्रायव्हर नाही तिथं काहीच नाही, ती मोटर चालू करीत नाही सोलर आल्यापासून. गाडीने बटन दाबायचं, कॉक चालू करावं लागेल पाहिला, नाही तर उडन तिथे सगळं. मग ते वायरी बसावं लागते ते स्क्रू ड्रायव्हर आणून.